मित्रांनो, इथे आपण स्क्रीनवरती पाहू शकता मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय। मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात ते म्हणजे संजयजी होगाडे सर, ज्यांनी किरण कतकर सर असतील, अविनाश रायकर सर असतील, पिंटू शेकलकर सर असतील, हे टेनिस क्रिकेट विश्वातील मोठी नाव आहेत। जुने जाणते खेळाडू इथे पाहायला मिळालेत, त्यांना नक्कीच हे नाव परिचयाचं असणार आहे। संजयजी होगाडे सर असतील, सुधीर उल्पे सर असतील, त्यांचा या स्पर्धेच्या दरम्यान सत्कार केला जातोय। निश्चितच लेजंड खेळाडू आहेत। आज वय जवळजवळ 40+ आहे आणि त्या वयामध्ये देखील एक जबरदस्त क्रिकेट खेळत आहेत। आणि काही दिवसानंतरच जर पाहायला गेलं तर कोष्टी प्रीमियर लीग ही देखील येते इचलकरंजीची स्पर्धा आहे। त्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील त्या जुन्या आठवणी ताज्या झालेत या खेळाडूंना पाहून। थँक्यू सो मच सुधीर उल्पे सर आणि त्याचबरोबर संजयजी होगाडे सर। थँक्यू। O2 कॉम्बॉक्स। धन्यवाद। अनेक खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय। नुकताच आपण मंचावरती दृश्य पाहिलं आणि आता मॅचकडे जाऊया। पहिलाच बॉल स्लोवर कटरचा वापर केलाय सूरज वागदरे। हा सातत्याने चर्चित राहतो। रत्नागिरी मुरुगवाडा परिसरातील हा खेळाडू सातत्याने चांगल्या खेळासाठी जाणला जातो। न्यू चॅलेंजर साखरपा या टीमला सातत्याने तो प्रेझेंट करतो आणि या मॅचमध्ये पहिले षटक टाकण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि पहिलाच बॉल बीट केलाय नाझिम नाईकला। आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल देखील परफ्यूम डिलिव्हरी नाकाजवळून निघून गेलाय। शॉर्ट ऑफ लेंथ होता परंतु तेवढ्याच वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय। बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत। आता कमेंट्री बॉक्समध्ये जयेश आमच्यासोबत जोडले जातात। वेलकम कमेंट्री बॉक्समध्ये जयेश, आपलं स्वागत आहे। 2 चेंडू डॉट बॉल चांगल्या रीतीने टाकलेत। ओहो, तिसरा चेंडू देखील फसवला होता सूरज वागदरे। जर पाहायला गेलं तर साखरपा आणि या खेळाडूचं नातं अगदी जवळचं आहे, कारण का साखरप्याला बिलॉंग करणारा खेळाडू त्यानंतर जर पाहायला गेलं तर रत्नागिरीकडे वळले काही कारणामुळे आणि त्यानंतर रत्नागिरीकर झालेत, परंतु साखरप्याचं नातं ते अतूट आहे। आणि या खेळाडूने सुरुवात ही साखरप्यापासूनच केली। असं एक दर्जेदार खेळाडू सूरज वागदरे टेनिस क्रिकेट विश्वातील एक महान खेळाडूंच्या यादीमध्ये नाव आहे। फटका इथे मात्र फसलाय, झेल टिपला जातोय। कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे होते अमोल कांगणे। याच जर पाहायला गेलं तर देवडे परिसरातील हे नाव आहे आणि याच नावाने इथे मात्र हा झेल टिपलाय। अमोल कांगणेच्या हातामध्ये हा झेल विसावलाय। फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन। अमोल कांगणे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याने तो झेल टिपला। तिथे पहिला धक्का बसलाय। टीम केदारलिंग लांझाला टॉस जिंकला फलंदाजी करण्याचा निर्णय, परंतु पॉवर प्लेमध्ये सूरज वागदरेने पहिला हादरा दिलाय। फलकावर आहेत 1 धाव 1 गडी बाद। मैदानात आला आता मुबीन नाईक, अरबाज आणि मुबीन हे 2 फलंदाज आता डावाला आकार देतील, परंतु दुसऱ्या बाजूने सूरज वागदरेची चर्चा करावी लागेल। सातत्याने चर्चेत राहतो आणि या सामन्यात देखील ज्या पद्धतीने त्याने डावाला सुरुवात केली, पॉवर प्लेचं षटक तब्बल 4 चेंडू टाकले, 1 धाव खर्च केली आणि जयशे विकेट आले। म्हणजे पॉवर प्लेमध्ये सोन्याहून पिवळी गोलंदाजी बघायला मिळते। यस, नक्कीच चांगली गोलंदाजी केली सूरज वागदरेला तो अनुभव देखील आहे। कित्येक वर्ष आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं। निश्चितच प्रवीण भाटकर सर यांच्या कारकिर्दीमध्ये हा खेळाडू सातत्याने घडताना पाहायला मिळाला आणि रत्नागिरी टेनिस क्रिकेट म्हटलं की प्रवीण भाटकर यांचं नाव आलंच। चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय आणि त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय। पहा, या पहिल्या षटकामध्ये डॉट चेंडू खेळलेत म्हणजेच प्लॅनिंगचा अभाव हा आपल्याला पाहायला मिळतोय। कॉन्फिडन्स नाही आहे, तो कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे। या मैदानाच्या आतमध्ये अपोजिट संघाकडे कितीही धुरंधर असू देत, परंतु आपल्यामधला कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे। ओहो, डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये फटका केला तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ॲड झाली आहे आणि सिंगलने धावसंख्येचा गाडा पुढे ढकलला गेला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा 1 विकेट असं समीकरण पाहायला मिळालंय। पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी सूरज वागदरे। रात्री सूर्य उगवला असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 1 विकेट महत्त्वाची विकेट 2 धावा त्याने खर्च केला।
युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेझेंट लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय MLA किरण भैया सामंत, स्पॉन्सर्ड बाय समीरजी घारे, एल डेव्हलपर्स. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये पारितोषिकांची भरपूर खैरात आहे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर आकर्षक जर्सी सगळ्या टीमसाठी ती जर्सी आम्हाला पुरस्कृत केली आहे. ॲक्टिव्ह रेक्स दुर्वेची राणे आणि शुभमजी धामणकर या आमच्या दोन्ही मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर अंतिम सामन्यामध्ये विजेता ठरणाऱ्या संघाच्या संघ मालकांसाठी एक आकर्षक दुचाकी आणि ती आम्हाला पुरस्कृत केली आहे आदी मोटर्स T3 मॉडेल ई बाईक, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि प्रत्येक मॅचमध्ये प्लेअर ऑफ दी मॅचसाठी ट्रॉफी आणि बरोबरच एक ब्रँडेड जर्सी स्वामी स्पोर्ट्स लांजा यांच्याकडून पुरस्कृत केली आहे. धन्यवाद. अमोल कांगणे गोलंदाजी मार्कवरती आले. पहिला चेंडू फटका फसलाय आणि त्याचबरोबर झेल टिपला गेलाय. मारुती वागदरीच्या माध्यमातून आज झेल टिपला गेलाय. पहिला चेंडू फटका खराब केला, त्याचा नतीजा आपण पाहिलाय, विकेट आली. तू चल मी आलोच असं जणू काही फलंदाज सांगतायत. केदारलिंग लांजाचे फलंदाज या क्रीडांगणावर अनेक वेळा खेळत. हे क्रीडांगण त्यांच्यासाठी नवीन नाही आहे, परंतु जबाबदारी या जगातलं सर्वाधिक प्रभावी औषध कोणतं असेल जयेश, तर ते जबाबदारी. एकदा का तुम्ही ते घेतलं की तुम्ही थकत नाही. ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला घेणं गरजेचं आहे आणि ती घेतलेली नाही आहे. त्यामुळे 2 धक्के बसलेत, 2-2. इथून पुढे तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी भरपूर महत्त्वाची राहील केदारलिंग लांजासाठी. येस, भागीदारी महत्वाची आहे, ती पार्टनरशिप महत्वाची आहे, ते दोघांमधलं बॉन्डिंग महत्वाचं आहे. आणि त्याचमुळे इथे हे बॉन्डिंग जर जुळलं तर दावा देखील येणार आहे, ती पार्टनरशिप बिल्डअप होणार आहे. आणि पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे तर निश्चित त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होणार आहे. सध्याच्या घडीला धावसंख्या आपण पाहतोय 2 विकेट 2 धावा, म्हणजेच प्लॅनिंगचा अभाव आहे. आपण सुरुवातीला जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये आक्रमकते खेळायला सुरुवात केली, ते प्लॅनिंग फसलं. ए प्लॅन फसलाय, म्हणजेच बी प्लॅन आपल्याला एक्झिक्यूट करावा लागेल. अगदी बरोबर, तुमच्याकडे बी प्लॅन तुम्हाला ठेवावा लागतो. दुसऱ्या बाजूने अमोल कांगणे मागील काही वर्षांपासून सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतोय. हा खेळाडू एक चांगला ऑलराऊंडर आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहे. पण मी कौतुक करेन मारुती वागदरेचं की त्याने ज्या पद्धतीने आपला गोलंदाज वापरला, त्याने विकेट मिळवून दिले. म्हणजेच काय नेतृत्व की ते सिद्ध होत आहे. अमोल ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू घेऊन बॅक ऑफ दी हँड हा चेंडू पेश केलाय, परंतु तो बाहेर जातोय. वळण घेतलं, अतिरिक्त वळण होतं. पंच कळवतायत वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने मिळते धाव. फलकावर आहे 3 धावा, 2 गडी बाद. येस, अमोल कांगणेचा जर विचार केला तर सुरुवातीला एका छोट्याशा गावातून अंडरआर्म क्रिकेटचा सुरुवात केली, परंतु त्यानंतर या खेळाडूने जर पाहायला गेलं तर मुंबई परिसरामध्ये जाऊन उमर 11 सारख्या संघामध्ये आपलं स्थान मिळवलं. असा खेळाडू आहे जिथे उस्मान पटेल सारखे खेळाडू पाहायला मिळाले आणि त्या संघामध्ये स्थान मिळवणं सोपं नाही आहे. आपण उमर 11 हा संघ कित्येक वर्ष पाहिलाय राज करत असताना, आणि त्याच संघामध्ये या खेळाडूची देखील कित्येक वर्ष वर्णी लागली. असा एक गुणवान खेळाडू रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका आणि देवडे गावातून हा खेळाडू प्रसिद्धी जोतामध्ये आला. ओहो, वेगवान चेंडू इथे डिलिव्हर केला जातो. एक्सप्रेस डिलिव्हरीने घात केलाय, फलंदाजाला बाद केलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. दी हँड टो क्रशिंग यॉर्कर आणि त्यानंतर LBW साठी स्ट्रॉंग अपील. पंचांनी अपील उचलून धरलं आणि सांगितलं ओ यू टी, फलंदाज बाद. शिवसेना तालुका प्रमुख लांजा आदरणीय गुरुप्रसादजी देसाई साहेबांचं नुकतंच या लांजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत झालंय. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा आणि तिथे आपला यथोचित सन्मान देखील केला जातोय. अनेक मान्यवर सदिच्छा भेट देण्यासाठी येतात आणि आज साहेबांचं विशेष आगमन आपण सध्या मंचावर पाहतोय. पण दुसऱ्या बाजूने सामना चांगला रंगलाय, हे दृश्य आपल्याला बघायला मिळालं. पण विकेट अमोल कांगणेच्या खात्यामध्ये विकेट. आयकॉन म्हणून त्याची भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची असेल आणि त्याच भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न त्याने यशस्वी केलाय आणि त्याच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. नेक्स्ट मॅचचा कॉल आहे राम जानकी गावखडी विरुद्ध हादी स्पोर्ट. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी तयार आहात, परंतु त्याआधी आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी ही अपडेट करून आमच्याकडे पोहोचवा. थँक्यू. जाऊया मॅचकडे. जयेश विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. नवीन फलंदाज आले तर सुरक्षितरित्या इथे मात्र फटका खेळला जातोय. मिड विकेटला फटका खेळला आणि तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळते.
या धावा कुठेतरी या सुरुवातीला घेणं गरजेचं होतं. त्या मैदानाचा अंदाज घेणं गरजेचं आहे, कारण का खेळपट्टी थोडीशी वेगळ्या याच खेळपट्टीवरती अंदाज कालच्या दिवसामध्ये देखील अंदाज बांधता आला नव्हता. प्रेक्षकांना देखील कशा प्रकारे या मॅचचा रिझल्ट लागेल कोणाला देखील वाटलं नव्हतं. शेवटची मॅच 18 चेंडू 8 धावा वाटला देखील नव्हतं, परंतु समीर वेंगुर्लेकरने केलेली गोलंदाजी प्रभावी ठरली कालच्या दिवसामध्ये. या खेळात सिंधुदुर्गच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एका उभरत्या सिताराने कालचा दिवस गाजवला. ओहो, अमोल कांगणेचा हा चेंडू चांगल्या रीतीने डिलिव्हर केला जातोय, धीम्या गतीने टाकला आणि त्या धीम्या गतीने फसवले फलंदाजाला. ती उंची ओळखता आली नाहीये आणि म्हणूनच तो फटका खेळता आला नाहीये. धावसंख्या रोखली जाते, धावसंख्या 5 धावा फलकावरती लागले जातात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 5 धावा. चांगले व्हेरिएशन, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, लवकर लाईन पिक केली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जातोय गोशांकी क्षेत्राच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा अमोल कांगणेने प्रभावित केले या षटकामध्ये. विकेट्स घेतल्या, धावा रोखल्या. हे षटक टाकत असताना फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. षटकाची समाप्ती 2 नंतर 7 धावा 3 गडी बाद. केदारलिंग लांजापटू या संपूर्ण स्पर्धेची भरपूर चर्चा रंगली. जयेश, आपण पाहिलं असेल कोकण लाईव्ह या चॅनलवर देखील या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा आपण पाहिला आणि तिथून देखील अनेकांनी भरपूर चर्चा करत असताना या स्पर्धेचा आढावा कोकण लाईव्ह चॅनलवर देखील घेतला आणि त्यासाठी देखील विशेष धन्यवाद असतील कोकण लाईव्ह चॅनलचे आदरणीय रुबिनजी मुजावर सर, त्यांचं देखील धन्यवाद, कारण कोकण लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे पोहोचवण्यामध्ये त्यांचं देखील सहकार्य लाभलंय. निश्चितच. आणि त्याचबरोबर विशेष सहकार्य ते म्हणजेच tenniscricket.in त्यांचं देखील कौतुक करावं लागेल सर. आज या टेनिस क्रिकेट विश्वाला जे सुगीचे दिवस आलेत ते याच tenniscricket.in मुळे आलेत. कौतुक त्यांचं देखील होतं. त्यांची जी पूर्ण टीम आहे त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर सोनम चव्हाण मॅडम असतील, गिरीश कोचरेकर सर असतील, सफवान बारगीर असतील, फैज असतील, मफाज असतील, त्याचबरोबर मुसद्दीक पठाण असतील, सागर लिंगायत असतील, ओमकार मुचंडी असतील, सुयोग देवस्थळी असतील, या सर्वांनी चांगल्या रीतीने कार्य बजावले आणि म्हणूनच आज ही स्पर्धा 7 समुद्रपार गेली. 2 षटकानंतर 7 धावा. केदारलिंग लांजा हा संघ थोडासा अडचणीत सापडलाय आणि आता या अडचणीतून बाहेर यायचं असेल तर जसा मी मगाशी उल्लेख केला होता, भागीदारी, पार्टनरशिप, आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी, पार्टनरशिप भरपूर महत्त्वाची असते आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये ती पार्टनरशिप बनवावी लागेल अरबाज आणि सलमानला. अरबाजकडे जर पाहायला गेलं तर चांगला खेळ आहे. अरबाजने चांगला खेळ कित्येक वर्ष या लांजा क्रिकेटसाठी खेळला. इथे गोलंदाजी मार्कवरती सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. या संगमेश्वर तालुक्यामध्ये या खेळाडूची वर्णी सातत्याने पाहायला मिळते. एक जबरदस्त गोलंदाज या वर्षीच्या अंगामध्ये या खेळाडूने रेने ट्रॉफी देखील गाजवली आहे. जबरदस्त केस सातत्याने या खेळाडूचा देखील पावसाळी क्रिकेटमध्ये देखील राहिला आहे. लेझर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि तो अनुभव त्याने या वर्षीच्या अंगामध्ये रेने ट्रॉफीमध्ये देखील वापरला. पण सलमान देखील तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे. लांबलचक षटकार मारण्यासाठी तो देखील जाणला जातो. तो प्रयत्न त्याने केला आहे. लोड झालेला नाही. चेंडू तेवढासा समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. मेल फक्त 1 धाव. आज सलमानची बॅट बहुधा त्याच्यावर रुसली की काय असा प्रश्न निर्माण झाला, कारण सातत्याने मोठमोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातोय. परंतु दुसऱ्या बाजूला ही रणनीती असावी, थोडासा वेळ घ्यायचा, वेट करायचा आणि मग वाट लावायची. ओदी विकेटने पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा वरती आला. हुक करण्याचा प्रयत्न पण तो जातोय आता सरळ गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने फलकावर धावा झाल्यात. आतापर्यंत 9 धावा. प्रेक्षकांसाठी देखील भरपूर पारितोषिकं आहेत. प्रेक्षकांमध्ये जर कोणी झेल घेतला तर त्यासाठी एव्हेटर एनर्जी ड्रिंक्स तुम्हाला पारितोषिक बक्षिसाच्या रूपाने मिळणार आहे आणि त्याचबरोबर अनेक पारितोषिके तुमच्यासाठी असतील प्रत्येक रात्रीमध्ये. त्यामुळे प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. जाऊ दिले, बॉलला वळण घेतलंय. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रामध्ये बाद होईल. अतिरिक्त वळण. एक्स्ट्राच्या मदतीने फलकावर धावा झालेल्या आहेत 10 धावांनी. बरोबरच जयेश, हिट अँड विनचा जो बॅनर आपण बघतोय राहुल एंटरप्राइजेस यांचा, तिथे जर तुम्ही हिट केलं तर तुमची एनर्जी वाढवण्यासाठी तुम्हाला रेड बुल हे एनर्जी ड्रिंक्स देखील मिळणार आहे. म्हणजेच काय, इथे सगळं काही कसं एकदम ओके. नक्कीच ओके देखील आहे. जेल टिपला तर अल्टिमेट
अल्टिमेट एनर्जी देखील आपल्याला मिळणार आहे या चेंडूवरती. तो फटका केला जातोय आणि बॅट्समनला ती एनर्जी आली आहे. तो षटकार इथे मात्र खेचला जातोय. 6 धावा आल्यात. एक थोडंसं नवसंजीवनी देणारा षटकार योग्य ते वेळेला आलाय. वेट केला की वाट लावता येते याचा उल्लेख मी केला होता आणि तोच वेट केल्यानंतर अरबाजच्या बॅटमधून षटकार आलाय. रामजनकी गावखडी आपल्यासाठी हा कॉल आहे, शेवटचा कॉल आहे. आपली प्लेअर लिस्ट आमच्याकडे पोहोचवा. रामजनकी गावखडी यानंतरच्या मॅचमध्ये आपण खेळणार आहात. आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचवा. धन्यवाद. आणि जसं आपण उल्लेख केला एनर्जी ड्रिंक्स आणि त्यानंतर अरबाजने सांगितलं आली रे आली, आता माझी बारी आली. अजून एक वेळेला समोर खेळायचा होता पण तो बॉल चाललाय पॉइंट मधून डी पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल करतोय. चूक झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या आणि आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न. जोपर्यंत थ्रो होईल तर तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या. थोडीशी गंमत झाली. त्याची किंमत 3 धावांनी मोजावी लागली. फलकावर 19 धावा, 3 गडी बाद. येस 19 धावा फलकावरती लागले जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकामध्ये थोडंसं एक्सिलेटरवरती पाय ठेवला गेला आणि गेअर बदलला गेला. गेअर बदलण्याची वेळ देखील होती आणि ती वेळ आता मात्र आली आहे. कारण का पहिल्या 2 षटकामध्ये धावं बनवले नाही आहे. पहिल्या 2 षटकामध्ये सातत्य नाही आहे आणि म्हणूनच आपण पहिल्या 2 षटकामध्ये त्या गोलंदाजाच्या वेगामध्ये अडकलो होतात आणि तो वेग आता मात्र फोडण्याची वेळ आली आहे. ती कोंडी फोडण्याची वेळ आली आहे. राऊंड विकेटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल सलाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव सलमानला मिळाले. सलमानच्या बॅटमधून आज मोठे फटके बघायला मिळत नाही. मी मगाशी उल्लेख केला होता की ती बॅट थोडीशी रुसली आहे की काय, पण तो आता ती बॅट रुसून चालला नाही. कारण पहिल्या डावात फलंदाजी करत असताना एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. त्यासाठी बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. परंतु सिंगल देखील आल्या तरी एक चांगला धावफलक उभारला जाऊ शकतो. या स्पर्धेत कालच्या रात्रीमध्ये कमीत कमी धावसंख्येचा बचाव केलाय आणि जास्तीत जास्त धावसंख्येचा पाठलाग देखील होऊ शकतो. त्यामुळे चांगलं खेळणं अपेक्षित आहे. स्टेप आउट झाला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फ्लाय स्लिपच्या दरम्यान. मेल तिथे 1 धाव. बरोबरच होते षटकाची समाप्ती. 3 षटकं संपली आहेत. 7च्या सरासरीने 21 धावा, 3 गडी बाद. केदारलिंग लांजा. स्वागत आपलं लादा चॅम्पियन ट्रॉफी 2026च्या या अद्भुत थरारामध्ये. खंबीर पाठिंबा श्री स्वरूप गुरव, वैभवजी जोईल, मंधुरजी बाई. स्पर्धा आता कमालीची यशस्वी ठरायला लागले. कालचा दिवस अग्निपरीक्षा होती बॅट्समनची. आज मात्र इथे धमाल कमाल बघायला मिळते आणि आता 50-50 ओव्हरचा इशारा मैदानावरती झाला आहे. पहिल्या चेंडू टप्पापर्यंत थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. डॉट बॉलला सुरुवात झाली. इथेही चॅलेंज असणार आहे. जयेश महत्त्वाचा डाब असणार आहे. महत्त्वाचा खेळ असणार आहे. महत्त्वाचा ओव्हर आहे. धापलकर धावा आहे ते 21ला 3. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती गोलंदाजी मार्कवरती मारुती वाघमारे आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाज आहे. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर न्यू चॅलेंजर साखरपत संघासाठी कित्येक वर्ष खेळताना पाहिलं मी. जेव्हा मी क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा या खेळाडूने जर पाहायला गेलं तर यशाची उंची गाठली होती. थोडंसं अपघात झाला परंतु त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आता स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. पेशाने जर पाहायला गेलं तर MR आहेत आणि त्याचबरोबर एक चांगले खेळाडू देखील आहेत. विकेट आली आहे. महत्त्वाची विकेट आहे कारण गोलंदाज म्हणून मारुती मैदानावरती आहे. आणि मारुती म्हणजे काय तर त्याचे 8 नाव आहेत. त्यापैकी मला आवडणारं नाव आहे संकटमोचक. हा संकटमोचक खेळाडू मैदानावरती खूप चांगली कामगिरी करत असताना ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच झाला. या प्रयत्नामध्ये फलंदाज फसला. टायमिंग चांगलं नव्हतं. मानाची स्पर्धा लांदा चॅम्पियन ट्रॉफी 2026 दुसऱ्या दिवसाचा खेळ प्रकाश होतामधली स्पर्धा 8 वाजून 48 मिनिटं झालेली आहे. नवीन बॅटर दाखल होतोय बॅटिंग करण्याकरता.
आर्यन नाईक. मगाशी चेस तुम्ही उल्लेख केला, यापूर्वी आपण एक नाईक पाहिला आहे, आता आर्यन नाईक मैदानावरती आला आहे. आर्यन नाईक अरबाज मैदानावरती आहे. तर मारुतीचं महत्त्वाचं षटक आहे. अरबाज खेळतोय 13वरती 6 चेंडूमध्ये, धावसंख्या 21-4. केदारलिंग लांजा गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज मारुती. आकुटबद्ध चेंडू होता, ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू शरीरावरती आदळतो. यष्टी रक्षण खूप चांगलं होतं, धाव करण्याचा प्रश्न नाही आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे, 50-50 ओव्हर आहे, डबल ट्रबल ओव्हर आहे. एक एक धाव किंमत सोन्याची असणार आहे. निश्चितच एक एक धाव लाख मोलाची असणार आहे आणि त्या लाख मोलासाठी इथे संघर्ष केला जातोय. थोडंसं अपयश आलंय मित्रांनो, लक्षात ठेवा, यशात स्थिरता आणि अपयशात सातत्य याच गुणांनी माणूस खऱ्या अर्थाने यशस्वी होत असतो. सातत्य नाही आहे या खेळपट्टीवरती आणि म्हणूनच बॅटिंग करणारी टीम थोडंसं या धावांच्या गुंत्यामध्ये अडकताना पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये अफलातून कामगिरी केली मारुतीनं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फारशी मुभा दिलेली आहे, फारशी संधी दिलेली नाही आहे. उलटा चेंडू ऑन साईडला खेळायचे तर सेक्सी बारशेवरती त्याच्या डोक्याबरोबर चेंडू जाईल सीमारेषा पार, कडकडीत चौकार, वेलकम बाउंड्री. नसते ती तर येणाऱ्या वादळाची पूर्वतयारी असते. 2-3 चेंडू आपण बघितलं तर बॅट्समन शांत होता. त्यानंतर फुलटा चेंडू आला आणि फुलटा चेंडूवरती बॅट्समन अक्षरशः अरबाज जो आहे ना तो तुटून पडला. त्याचबरोबर आर्यन नाईकनं देखील सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे आणि आर्यन नाईक येतो 4वरती. या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर फक्त 4 धावा आल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चॅलेंजपासून जयेश आपण खूपच लांब आहात, परंतु तरीसुद्धा एक मोठा फटका खेळणं गरजेचं असेल बॅट्समनला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड इथे फटका केला आणि तिथे अमोल कांगणे आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगॉन वरून आलेत, फेकी करतील तोपर्यंत सिंगल फलकावरती ॲड होईल. हे चॅलेंजिंग षटक होतं आणि या चॅलेंजिंग षटकामध्ये आपण धावा त्या आहेत त्या बनवल्या नाही आहेत, म्हणजेच धावा मायनस होतील. आकडे बदलणार आहेत. 25ला 4 स्थिती, 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. यापूर्वी दोन्ही बाजूने आक्रमण झाली होती आणि आता आकडे काय सांगतात, काय खेळ या ठिकाणी कशा पद्धतीनं पुढे जातोय. उद्या विजय पावले देखील महत्त्वाचा खेळाडू असेल. धावफलक दाबा 23 आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा षटक आहे, निर्णायक षटक आहे. यानंतर होणारा सामना राम जानकी गावखडी आणि हादी स्पोर्ट या 2 संघादरम्यान. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय, आपण समर्जन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. बॅट आणि बॉलमध्ये दोन आपण पाहतोय. लांधा चॅम्पियन ट्रॉफी 2026मध्ये मानाची स्पर्धा, शानदार आयोजन. तमाम प्रेक्षक आजही या ठिकाणी मोठ्या संख्येने आले. समीर घारे स्टँडमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झालेली आहे. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकासाठी सुमित वागदरे आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. अजून एक दर्जेदार गोलंदाज, प्रभावी गोलंदाजी केली. आधी पहिलं षटक टाकलं होतं आणि त्याच षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, ते म्हणजे 14. या षटकामध्ये रोखावं लागतील त्या धावा, त्याला टार्गेट केलं होतं. ओहो, चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. थोडासा फुलर लेनचा चेंडू होता आणि हलकासा टर्न इथे पत्र पाहायला मिळाला आणि अशाच वेळेला धावा रोखल्या जात आहेत. अरबाज थोडंसं प्रेशरकारी खेळतोय. हा खेळाडू जबरदस्त खेळाडू आहे. राजापूर परिसरामधील हा खेळाडू आहे. सौंदळ हे त्याचं गाव आहे आणि या सौंदळसाठी या खेळाडूने कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट केलं आहे. सुमित आपल्या बॉलिंग मारवरती 10 ते 15 पावलांचा बॉलिंग पार्ट. अरबाज ऑन स्ट्राईक. उलटा चेंडू फटका चांगला आहे. कमरच्या डोक्यावर, इस्ता कमरच्या डोक्यावर चेंडू खेळला गेलाय. भाऊ तू हुकमाचं कार्ड आहे आणि भाऊचा विषय लय हार्ड आहे. काय फटका खेळलाय डीप एसच्या कमरला, ज्याची आवश्यकता होती. एकच बॅट्समन आपण पाहू शकता जो सेट आहे, खूप चांगली बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एंडकडनं चांगली बॅटिंग होत नाही, परंतु अरबाज वाह वाह काय फटका खेळलाय, ज्याची नितांत आवश्यकता होती. या चौकारानं अरबाजचा आत्मविश्वास वाढणार आहे. चौकाराला अरबाजच्या बॅटमधून हीच ओळख आहे. अरबाजची चांगला खेळाडू आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे मात्र फटका मिड विकेटला केला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना इथे थोडंसं मिस केलंय. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये परिवर्तित होण्याचा प्रयत्न केला गेला. फेकी तर झाले, यष्ट्यांचा वेध तर अचूकतेने घेतलाय आणि त्यानंतर रिझल्ट पाहायचा काय येईल. तिसऱ्या पंचांकडे दावा घेतला जाईल का हे देखील पाहावं लागेल आपल्याला.
या ओव्हरमध्ये कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. आत्तापर्यंत 32 चेंडूचा खेळ झाला आहे. एक मोठा फटका तुम्ही खेळला आहे, परंतु अजून 2 ते 3 मोठे फटके तुम्हाला खेळणं गरजेचे आहे. 29ला 4 केदारलिंग लांजा. यापूर्वी आपल्या लांजामध्ये केदारलिंग लांजाच्या माध्यमातून देखील ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत, याच नावानं स्पर्धा व्हायच्या. आता आपण या ठिकाणी पाहतोय लांजा चॅम्पियन ट्रॉफी 2026 प्रकाश झोतातली स्पर्धा, क्रिकेटची परिभाषा बदलणारी स्पर्धा आहे. अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, जसं आपण या ठिकाणी ज्यांना फोटो काढण्याची इच्छा असेल, प्रबळ इच्छा असेल आणि बक्षीस प्राप्त करायचं असेल तर सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सुमित. ऑनसाईडला खेळलाय बसकोलेमध्ये क्षेत्ररक्षक पकडला जाईल. महत्वाचा गडी बाद झालाय. केदारलिंग संघाला धक्का बसतोय. अतिशय महत्वाचा डाव आहे. फलंदाज निराश, परंतु गोलंदाज खुश असेल ज्या पद्धतीने विकेट आली. न्यू बॅटर मुन्ना नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 29 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यावरती. शेवटच्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवरती आपल्याला कुठेतरी 10 धावांचा विचार करावा लागेल. 10 धावा आल्या तर धावसंख्येचं टोटल वाढणार आहे, म्हणजेच 39 धावा बनवल्या जातील जर 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या तर. नाहीतर एक छोटं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. इथे या मैदानावरती 40+ धावा देखील किफायतीचे ठरणार आहेत. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय का? ओहो, या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाईल. पंचांचा इशारा आला एक्स्ट्रा धावेचा आणि एक्स्ट्रा धावेने धावसंख्येचं टोटल वाढतंय 30 धावा. म्हणजेच गोलंदाज कुठेतरी या धावसंख्येला पुश करण्यासाठी हातभार लावतायत. राम जानकी गावकडे आणि आदी स्पोर्ट आपल्याला शेवटचा कॉल असेल टॉससाठी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. 30ला 6 केदारलिंग लांजा, तर दुसऱ्या बाजूला संघ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. न्यू चॅलेंजर साखरपा. खूप चांगली कामगिरी आत्तापर्यंत त्यांनी केली. अफलातून कामगिरी केली. मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं होतं. टॉस केदारलिंग संघानं जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यू चॅलेंजर साखरपा संघाकडनं जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी आणि योग्य दिशेवरती गोलंदाजी केली, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली, अचूक माना केला आहे. सुमित गोलंदाजी मार्कवरती. आत्तापर्यंत 10 चेंडूमध्ये 21 धावा त्यानं खर्च केल्यात. एक गडी बाद करण्यामध्ये यश. पुढे ससावत खेळायचं होतं चेंडू, चांगल्या पद्धतीने बॅटवरती आलेलं नाही. पाणीमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं आहे. एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 5 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ज्याची धावफलकावरती एकूण धावा आहेत 31ला 6. 31 धावा फलकावरती लागले जात आहेत. शेवटचा चेंडू असेल आणि हा शेवटचा चेंडू आपल्यासाठी की फॅक्टर देखील असेल. शेवटच्या चेंडूवरती आपण जर मोठा फटका केलात आणि एक सुस्थितीमध्ये धावसंख्येवरती आपण नेऊन ठेवलं तर कुठेतरी त्याचा फायदा देखील होणार आहे. इथे हार मानायची नाहीये. हे मैदान लढण्यासाठीच ओळखलं गेलं. कालच्या दिवसामध्ये जे लढलेत त्यांनी इतिहास घडवलाय. या चेंडूवरती एक्सप्रेस डिलिव्हरी बीट केलं जात आहे. धावा रोखल्या गेल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आलाय. 5 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त 31 धावा. 32 धावांचं आव्हान असणार आहे. चला यानंतरच्या मॅचसाठी राम जानकी गावकडी संघ आणि आदी स्पोर्ट्स दोन्ही संघ तयार राहायचे. चालू असलेली मॅच केदारलिंग लांजाच्या विरोधात न्यू चॅलेंजर साखरपा. वर्चस्व साखरपाचा संघाचं आहे. पहिल्या इनिंगमध्ये पाहायचं, दुसऱ्या इनिंगमध्ये ते वर्चस्व इथे राखलं जाईल का केदारलिंग लांजा संघाच्या माध्यमातून? गावकडी टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. आदी स्पोर्ट संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. सातत्यानं आपल्याला अनाउन्समेंट केली जाते. गावकडी टीमचा कॅप्टन. उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये विजय पावले आयएसपीएलचा सर्वात महागडा खेळाडू देखील खेळणार आहे. 30 चेंडू 32 धावांची आवश्यकता. सामना अतिशय महत्त्वाचा. 32 धावा फारसं मोठं आव्हान नाही आहे, परंतु हे प्रेक्षक देखील पहा. समीर घारे स्टँडमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. कालही आपण ही स्पर्धा डोक्यावरती घेतली. आज देखील प्रेक्षकांची तुफान गर्दी आहे.
राम जानकी गावखडी आणि आदी स्पोर्ट दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी राहायचे टॉससाठी. गावखडी टीमचा कॅप्टन राम जानकी गावखडी कॅप्टन. आपल्याला शेवटचा कॉल असेल. आदरणीय गुरुप्रसाद देसाई आणि आदरणीय सन्माननीय निलेश जंगम साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभस्थेवर टॉस केलं जाणार आहे. आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गावखडी संघाचा कॅप्टन देखील उपस्थित होतोय. वेलकम बैक, सभी का स्वागत है लाडा चैंपियन ट्रॉफी 2026 के क्रिकेट के महासंग्राम में आज के दिन का तीसरा मुकाबला. दोनों टीमें तैयार हैं और उनके साथ मेहमान. तो समय हो गया टॉस का पास. 8 and 10 राम जानकी गावखडी. इट इज द कॉल. इट इज टेल. टॉस अत्यंत महत्वाचा आहे, निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. काय निर्णय घेणार आहात? टॉस जिंकल्यानंतर मी पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारू. शुभेच्छा असतील तुम्हाला. ऑल द बेस्ट. मान्यवरांचं देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद. अत्यंत महत्वाचा टॉस गावखडी संघाने जिंकला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. तर या मॅचमध्ये आदी स्पोर्ट करणार आहेत प्रथम बॅटिंग. tenniscricket.in वरती आपण हा महासंग्राम पाहणार आहोत. छोटासा ब्रेक नंतर tenniscricket.in वरती मैदानात सुरू असलेल्या सामन्याचा दुसरा डाव. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी सूरज वाघदरे स्ट्राईक वरती. पहिला चेंडू अरबाजचा, त्याच्या विरोधात इथे मात्र फटका चांगल्या रीतीने केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका केलाय. दुहेरी धावेसाठी हा फटका केला गेला. या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर कमी धावांचं टोटल भेदायचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त 30 धावा. या 32 धावांचं टार्गेट इथे मात्र अचीव करायचं आहे आणि त्याच 32 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात केली गेली. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनचं क्षेत्र निवडलंय. फटका तर केलाय. धावा किती असतील हे देखील पाहावं लागेल. दुहेरी धावेसाठी पुन्हा एकदा हा फटका केला जातोय. सातत्याने जर पाहायला गेलं तर बॉडीवरती चेंडू टाकले जातात, त्याच्यावरती आक्रमण केलं जातंय. आमचे परम मित्र पप्या तावडे यांचं देखील आगमन झालंय. एक हार्ड हिटर फलंदाज ते देखील परवाच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. गणेश आपलं देखील सरचे स्वागत आहेत. मॅन फ्रॉम रिंगणे यांचं देखील आगमन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केलाय. आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका केला जातोय. तिन्ही चेंडू जे आहेत ते बॉडीवरती टाकलेत आणि सातत्याने एक प्लॅनिंग नुसार गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी आहे. अरबाज कित्येक वर्ष याच लांजा टेनिस क्रिकेटसाठी याचं देखील योगदान महत्त्वाचं राहिलं आहे. एक कमी वयामध्ये या खेळाडूने आपल्या नावाची चर्चा केली. मोठमोठ्या संघांच्या विरोधात चांगली कामगिरी या खेळाडूची राहिली आणि म्हणूनच त्याचं नाव आज आदराने घेतलं जात आहे.
शॉर्ट पिचचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलंय, फटका जबरदस्त केलाय आणि षटकार आलाय. हा वार अमोल कांगणेचा आहे, हा षटकार आहे 6 धावांसाठी. डीजे कॅच जर घेणारे प्रेक्षक कोण असतील तर त्यांनी लगेचच आपल्याला इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. फटका पुन्हा एकदा सजवला गेलाय अमोल कांगणेच्या बॅट मधून. रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका आणि देवडे गाववाला अमोल कांगणे सध्या बरं असतोय, चांगली बॅटिंग करतोय. थँक्यू डीजे. पाहायला मिळतोय अमोल कांगणेच्या बॅटमधून सलगचा हा दुसरा वार. काय फटका केला, कॉन्फिडन्स फटक्यावरती पाहायला मिळाला अरबाजच्या विरोधात. अमोल कांगणे बिग बॅटल. पुन्हा एकदा खराब चेंडू त्याच्यावरती थोडीशी बॉडी रोल केली, त्यावरती बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये सिंगल धावेचा फटका सजवला गेला. सिंगलने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचल्या पहिल्या षटकामध्येच 18 धावा त्या फलकावरती लागले जातात. म्हणजे जिंकण्याचं समीकरण सोपं असणार आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू 14ची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 14 धावा. डीजे धावसंख्येचं टोटल आणि त्या कमी धावसंख्येचा पाठलाग करायला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा बनवल्या गेल्यात. 14ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. 24 चेंडू 14 धावा, समीकरण सोपं असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एकच सांगेन, भरती ओटी हा निसर्गाचा नियम आहे, तसाच नियम आयुष्यात अपयश आणि यशाचा देखील आहे. फरक एवढाच असतो, काही जण अपयशात घाबरतात, तुटतात, तर काही जण त्याच अपयशातून स्वतःला अधिक मजबूत बनवत असतात. आपल्याला याच अपयशातून अधिक मजबूत बनवायचं आहे आणि स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही मॅच स्वतःला सिद्ध करण्याची आहे आणि ती जिद्द तुम्हाला मनामध्ये ठेवावीच लागेल. ही मॅच महत्त्वाची आहे, कारण का प्रत्येक मॅचमध्ये जिंकणं बंधनकारक आहे. पराभूत झाला तर या स्पर्धेतून आपल्याला माघार घ्यावी लागेल. ते स्वप्न तुटणार आहे आणि म्हणूनच त्या स्वप्नासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला इथे लढायचं देखील आहे. मित्रांनो, किसी ने बड़ी कमाल की बात की है, मुश्किल रास्ते ही महान मंजिल तक ले जाते हैं, आसान रास्तों पर चलने वाले अक्सर भीड़ में ही खो जाते हैं. आपल्याला या भीडमध्ये आपल्याला दूर जायचं नाही आहे. याच भीडमधून आपल्याला उभं राहायचं आहे आणि स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि ती सिद्ध करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती रोहित आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. हिटमॅन कामगिरी त्याला देखील करायची आहे. रोहित आलेत हिट कामगिरी करण्यासाठी. या चेंडूवरती पुन्हा एकदा फटकाचा कव्हरच्या दिशेने केला गेलाय. कॅप मध्ये फटका, डीपला प्रोटेक्शन नाहीये, बॉल चाललाय कव्हरला बेदत. चौकार 4 धावेसाठी. थँक्यू. रोहितच्या विरोधात इथे मात्र फटका केला 4 धावेसाठी. पुन्हा एकदा ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. लोअर फुल टॉस त्याला इथे फ्लिक केला, तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या आतापर्यंत 23, म्हणजे जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. या मॅच मध्ये कमी धावसंख्येचे इथे पाठलाग करायचा होता. तुफानी सुरुवात केली गेली. अमोल कांगणेच्या बॅटमधून धावा आल्या. ओ, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. चांगली गोलंदाजी, याच टप्प्यावरती गोलंदाजी सुरुवातीला करणं गरजेचं होतं. पहिल्या षटकापासून अटॅकिंग क्रिकेट खेळलं गेलंय. कमी धावसंख्या आहे आणि त्या कमी धावसंख्येला इथे लवकर अचीव करायचे आहे आणि त्यानंतर जय्यत तयारी करायची आहे पुढच्या मॅचची. आणि याचमुळे इथे प्रयत्न केले जातात या मॅचला लवकरात लवकर फिनिश करण्यासाठी. आज खूप सारे प्रेक्षक जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळालाय. फटका चांगल्या रीतीने केलाय, षटकार आलाय.
चेंडू 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 20 चेंडू 3 धावा म्हणजे समीकरण बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सोपं असणार आहे. मित्रांनो, विश्वासाची ताकद संकटापेक्षा मोठी असते. तो विश्वास नव्हता आपल्या या बॅटिंग ऑर्डरमध्ये आणि म्हणूनच आपण कमी धावसंख्या बनवल्या आणि त्या कमी धावसंख्येला रोखण्याचा देखील विश्वास नव्हता आणि म्हणूनच त्या धावांची उधळण दुसऱ्या इनिंगमध्ये देखील झाली आणि म्हणूनच आपण पराभवाच्या कायमध्ये ढकलला गेला. या दलदलीमधून आता बाहेर पडणं सोपं नाही आहे, कारण का जिंकण्याचं समीकरण फक्त 3 धावांचं राहिलंय. इथे मिस टाइम स्ट्रोक लेझी फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर स्क्वेअर क्रीजरमध्ये सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्येचं टोटल 30 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. 15च्या सरासरीने 2 षटकामध्ये 30 धावा बनवल्यात म्हणजे 18 मध्ये 2ची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 18 चेंडू 2 धावा. सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. गोलंदाजी मार्कवरती युवा सितारा सिद्दीक नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्दीक आलेत केदारलिंग लांजा. जर पाहायला गेलं तर या नावाने कित्येक वर्ष आपण टुर्नामेंट पाहिलेत. मी देखील केदारलिंग लांजाच्या टुर्नामेंट खेळलो देखील. एक वेगळंच ॲटमॉस्फिअर असायचं त्या काळामध्ये. ज्या प्रकारे आता ही स्पर्धा पाहतोय त्याच प्रकारचं ॲटमॉस्फिअर केदारलिंग लांजाच्या स्पर्धामध्ये कित्येक वर्ष. मोठी ट्रॉफी हे या केदारलिंग लांजाचे या खास वैशिष्ट्य राहिल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाल्या. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा इथे मात्र बहाल केल्या गेल्यात. आडव्या बॅटने फटका सजवलाय. स्क्वेअर क्रीजर मध्ये डीपला प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव फलकावरती ऍड झाले आणि याच बरोबरीने जर पाहायला गेलं तर धावसंख्येचं टोटल जे आहे ते भेदलं गेलं. धावसंख्या इथे बनवले गेले आणि ही मॅच साखरपा संघाने जिंकले. न्यू चॅलेंजर साखरपा संघ विजयाने ते सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय. केदारलिंग लांजा या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय, परंतु नवीन खेळाडू यांच्या माध्यमातून घडतायत हे देखील महत्वाचं आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. या सामन्याचा सामनावीर ठरलाय रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका आणि या संगमेश्वर तालुक्यातील एक छोटंसं गाव देवडे आणि त्याच देवडे गावातून ज्या खेळाडूने क्रिकेटच्या पटलावरती स्वप्न पाहिली आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी केली. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर अंडरम क्रिकेटमध्ये बादशाह सिद्ध केली आणि त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा डंका बजावला. तोच देवडे गावचा सुपुत्र अमोल कांगणे देवडे गाववाला सामनावीर ठरला या सामन्याचा. अमोल कांगणे आपण देखील यायचं. अमोल कांगणे आपण देखील यायचं.